लावण्यासाठी यायचे पुढे. कसगाव विरुद्ध राहुल पाचोरा पैलवानाची तयार राहायचे आहे. त्यानंतर पुढील कुस्ती पैलवान मोनीस धरणगाव विरुद्ध आशिष एरंडोल. त्यानंतर पैलवान संदीप पाटील. कृपया शांतता राखायची. पुढील कुस्ती राजू वाकोळे कसगाव विरुद्ध राहुल पाचोरा. कृपया यांनी लवकरात तयारी करून आखाड्यात यायचे. त्यानंतरची कुस्ती मोनीस धरणगाव विरुद्ध आशिष एरंडोल यांनी तयारी करून लवकरात आखाड्यात यायचे. त्यानंतर संदीप पाटील अमरनेर विरुद्ध अच्चू पठाण कासोडा यांनी तयार होऊन आखाड्यात यायचे. त्यानंतर गुणवंत मोरे चाळीसगाव विरुद्ध युवराज शिंदे धुळे यांनी तयार होऊन आखाड्यात यायचे. त्यानंतरची कुस्ती समीर मच्छी धुळे विरुद्ध जितू धनगर जामनेर यांनी तयार होऊन आखाड्यात यायचे आहे. राजू वाकोडे आणि राहुल यांनी लवकरात लवकर इथे आखाड्याजवळ यायचे. राजू वाकोडे आणि राहुल दोघं मल्लांनी यायचंय आखाड्याजवळ. लवकरात लवकर यायचे. हे दोघं मल्लही मुरलेले आहेत. दोघांची अत्यंत सुंदर डाव दाखवत आहेत. सुंदर आयोजन या ठिकाणी कुस्त्यांचं जय हिंद यांच्यातर्फे पवन शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. आता याच्या पुढे आहे ना त्याला समजून जाईल. आता याच्या पुढे अरे आता जाऊ दे. आता कशा बघितलंच हलगी वाजली हलगी वाजा जोरा. नाही नाही ते त्याला त्याची काय अवकाश आहे माझ्या पुढे. पण कसं आहे बोलून जाऊ तुम्ही पलटून पडताल तर हे कोणता मादरचूत पण आहे. चला पहलवान डाव दाखवायचा आहे. लावतो दादा तुला एक अर्ध्या घंट्यात लावतो दादा. पुढील कुस्तीसाठी कृपया मल्लांनी तयार राहायचे. बघितलास तू ना पैलवान राजू वाकोळे कसगाव विरुद्ध राहुल पाचोरा. संदीप पाटील अमरनेर विरुद्ध अच्चू पठाण कासोडा. मोनीस पैलवान धरणगाव विरुद्ध आशिष एरंडोल. गुणवंत मोरे चाळीसगाव विरुद्ध युवराज शिंदे धुळे. समीर मच्छी धुळे विरुद्ध शुभम कासोडा यांनी तयार राहायचे. राजू वाकोडे आणि राहुल पण राहुल पहलवान दोघं मल्लांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे. कृपया या ठिकाणी आखाड्याजवळ यायचे दोघं पहलवान. लवकरात लवकर या. मला दबाव म्हणा तू असं कसं बोललास म्हणा. तू असं कसं बोलू म्हणा. राहुल पहलवान या ठिकाणी आलेले. राजू वाकोडे यांनी लवकर यायचे. नाही नाही तू जे डाव करा पहिलवान. कुस्ती बाहेर कृपया कुस्ती मध्ये घ्या. क्या बात है. बढ़िया कुस्ती झालेली नाही. कुस्ती झालेली नाही. कृपया 3 वेळचे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. त्याच्याकडे 55 पहलवान आहेत. पावाले गणभाऊ यांनी स्टेजवर यायचे. स्टेजवर असं नसतं व्हायचंय. पहलवान कुस्ती करा. डाव दाखवा पहलवान. पुढच्या कुस्तीचे जे असतील त्यांनी तयारी करून ठेवायची. पुढच्या कुस्तीचे मल्ल चेतन दरोडे कुस्ती. पुढच्या कुस्तीचे मल्ल पहलवान मोनीस धरणगाव
विरुद्ध पहलवान आशिष एरंडोल यांनी तयार राहायचे पुढच्या कुस्तीसाठी. चला लवकरात लवकर. समीर खाटी पहलवान मोनिश आणि पहलवान आशिष यांनी या ठिकाणी यायचे लवकर. तयार व्हायचे त्यांनी. चला पहलवान डाव दाखवा. चला या ठिकाणी साईडला उभं राहायचे सर्वांनी. ज्या मल्लांची कुस्ती झालेली आहे, ज्या मल्लांची कुस्ती झालेली आहे, त्यांनी कृपया दत्त मंदिराजवळ जेवणासाठी जायचे. भोजनाचा आस्वाद घ्यायचे त्यांनी. पुढील कुस्ती लावण्यासाठी प्रवीण दगडू पाटील पहलवान तुमचा डाव बघण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. लवकरात लवकर उत्कृष्ट डाव दाखवा. या ठिकाणी निकाल ढाक कलार्जन नावाचं प्रदर्शन झालेलं आहे. पैलवान तुम्ही काहीतरी आपलं कौशल्य दाखवा. आता या कुस्तीची वेळ संपलेली आहे. 2 मिनिटं या ठिकाणी जे पॉइंट असतील 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटांमध्ये कुस्ती संपायची नाही तर पॉइंटवर कुस्तीचे विनर घोषित केला जाईल. जो पैलवान या कुस्तीला 2 मिनिटाची वेळ देण्यात आलेली आहे. 2 मिनिटात निकाल नाही लावला तर ही कुस्ती पॉइंटवर होईल. जो पहिला पॉइंट घेईल त्या मल्लाला विजयी घोषित करण्यात येईल. ही पैलवानांनी नोंद घ्यावी. 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 2 मिनिटात कुस्ती झाली तर ठीक नाही तर पॉइंटवर कुस्ती करण्यात येईल. पैलवान डाव दाखवा. टाइम संपलेला आहे. जयगुरु व्यायामशाळेचे पट्टे चंद्रभाऊ पहलवान. आणि ही कुस्ती आता पॉइंटवर पॉइंट देण्यात येईल हे लक्ष असू द्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल. जो पंच पॉइंट येईल तो विनर होईल. बजा पहलवान डाव दाखवा. पहलवान ही कुस्ती हे कुस्ती जिंकलेले पहलवान पॉइंटवर मीन झालेली आहे. पहलवान नाव काय? शाकीर पहलवान कासोदा. हे पॉइंटवर मीन झालेले आहे. कृपया